नमस्कार मित्रमंडळींनो. तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजलेत आणि इकडं स्वयंपाकाला लागले. मी दूध तापा ठेवले आणि इकडं डाळीची भाजी केली, मटकी डाळीची आमटी केली. आज काहीच भाजीला नाही आहे, त्याच्यामुळं डाळीची आमटी केली. आता मुलांच्या नाश्त्यासाठी करणार आहे शिरा. तर मग शिरा भाजून घेते. रवा चांगला भाजून घेतला होता, त्यामध्ये साखर टाकली आणि पाणी गरम करून घेतलं होतं. आता भाजी शिजते इकडे, तोपर्यंत इकडं पाणी टाकून रवा शिजवून घेते. पाण्याला चांगली उकळी येऊन दिली एक आणि मग हे करून घेतलं आहे. रवा भाजून चांगला लालसर झाला आहे, त्यामध्ये साखर टाकली. आता शिरा करून झाला. आता मुलांना इकडं खायला दिलंय, खाऊन घ्यायला दिलंय. एक वाजत आले त्या आणि सगळा स्वयंपाक झाला. आता किचनमध्ये भरपूर राडा झालाय. मुलं जेवण वगैरे करून जाते ते शाळेत, सगळी जेवण करून गेली. फक्त आता आम्ही 4 जण राहिलोय. तर आता किचनमधला सगळा पसारा आवरून घेते. भरपूर पसारा वाढलाय. आपले सगळे कामं आवरायचे आणि परत आज पण गिनीगोल खुरपाय जायचे आपल्याला. तर चला पटपटा कामं आवरून घेऊया, मग जाऊया खुरपायला. आता भांडी आणली बाहेर घासायला, भांडी घासून घेते. घासून झाली आणि सगळी फरशी पुसून आणली घरातनं. आता घरातले सगळे कामं झाले ते. तर आता घरचे सगळे कामं आवरले आणि आता निघाले गिनीगोल खुरपायला. करडांना टाकले तरी पण वरडते ते जाताना आम्ही. तर चला जाऊया. कालचे थोडं खालचं राहिलं तेवढं घेऊया. प्रत्येक आंब्याला ह्या बदाम आंबा आहे, त्या बदाम आंब्याला पण भरपूर तोर लागला. तोराने खाली फटे यायला लागले ते. हे बघा, चांगला तोर आलाय. कालच्या सऱ्यातनं एवढं राहिलं होतं आपलं. दिवस मावळताना खुरपं वाटत नव्हतं, कारण का भरपूर सगळं आहे इथं, त्याच्यामुळं पलीकडे गेलतो आम्ही. तर आता सकाळच्या तावाला एवढं खुरपून घेऊ आणि मग दुसऱ्या पाती धरू. चला मग खुरपायला सुरुवात करूया. धनोरा भरपूर आहे, त्याच्यामुळं गिनीगोल चांगलं यायचं नाही, त्यामुळं खुरपून घेतोय. खुरपून पाणी द्यायचं म्हणजे चांगलं लवकर वाढून. आणि ह्याला भरपूर 4-4, 2-2, 3-3 असं कोंब फुटलं. ते इकडं भरपूर आहे. सगळ्यातनं काय दिसत नाही, पण खुरपल्यावर चांगले दिसतंय गिनीगोल. आणि मका पण आहे त्यातनं कुठं लावलेली, विस्कटलेली, साऱ्या टाकलेल्या आहे त्या. आणि लसूण पण आपलं चांगलं आलं आहे खुरपायचं नंतर आता 5-6 दिवसांनी. चला आता एवढं सगळं खुरपून घेऊया. तर आता कालच्या झालेल्या पाती लागले ते आता राहिलेल्या, आणि गवत गाळा करून ढिगारा घातला 2. आणि आता बघा दुसऱ्या पातीला चाललं आहे. एवढं खुरपून झालं आपलं. इकडच्या पातीला बसायचं आता. दोन 3 दिवस झालं भाजीपाला नव्हता आणि आज गावातनं सकाळी भाजीपाला आणलाय. भरपूर असा भाजीपाला आणला आता. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात जुन्या पद्धतीची वाळकं आणली. ती पहिली ही असली वाळकं होती खायला, आता वेगळी दुसरी निघाली ती काकड्या ती. आणि आता भाजीमध्ये आणले बटाटी, फ्लावर, वांगी, वाटाणा, घेवडा, कोबी आणि मेथीची भाजी. तर आता संध्याकाळी आपल्याला मेथीची भाजी निवडावं लागेल. घेवडे, शेंग, वाटाणा. आणि आता भाज्या भरून घेऊया भाजीच्या स्टँडमध्ये. खालच्या कडेला बटाटी आणि वर बाकीचं साहित्य ठेवूया. महत्त्वाचं म्हणजे अद्रक आणले चहासाठी मामाने. केली भाजीपाला सगळा भरून ठेवला. आता संध्याकाळी निवडायचं ते साईडला काढून ठेवलं. आणि आता फिरून आलं इथं गिनीगोलामध्ये खुरपायला. तर आता दुसऱ्या सऱ्या पण अर्ध्या झाल्या त्या आपल्या.
जरा चगळा असल्यामुळे उशीर लागतोय. चला आता घेऊया खुरपून. निघून खुरपायला बसलोच नाही कारण आता ह्यांचा फोन आला आणि म्हणलं माळावर या. तर हे सकाळ सकाळ ह्यांनी वेल काढलं होतं कारल्याचं आणि आता ह्यातनं फोडून घ्यायचं आहे. तरी थोडं राहिले वाटतं काढायचं. हे असं वेल सगळं बाहेर काढून टाकलं ते. ह्यातनं फणायला चालू केलं. हे असं ह्याच्यावर आपल्याला टमाटर लावायचं आहे. तर आता 5 वाजले ते. इकडं धरलेल्या तेवढ्या सऱ्या खुरपून झाले ते आणि आता गवत गोळा करून घरी जायचं. तर घरची भरपूर काम आहे. ती मुलं आली ती 4 वाजता. चला आता जाऊया घरी गवत गोळा करून. नमस्कार मित्रांनो, आई आता गवत गोळा करायला लागली. तर आता करडू पाजून झाले. आता करडू पाजून झाले. आता तर तिथं रानातलं गवत आणले. आता हाय माझ्याकडे टाकलं नको का? अगं माझ्याकडे कसं घेतली. आई तू दिसती. बाहेरची सगळी कामं आवरून आलो. गुरांना वैरण पाणी धार काढून झाली आणि आता स्वयंपाकाला लागलो. इकडं चालायचं चपात्या करायला. आज काय आत्यान मामा नाही ती. आत्यान मामा पिंपळखुट्यालाच राहिले ती त्यांच्या आईच्या इकडं आत्यांच्या. तर आता चपात्या चालायचं इकडं करायला. सकाळी पांढरा भात केलता. आता पांढऱ्या भाताला फोडणी देऊन घेते. करून घ्यायचा आणि बटाट्याची भाजी करायची. बटाटे चिरून पाण्यामध्ये ठेवले आणि आता इथं वाटण करून घेतले भाजीचं. कढईमध्ये तेल गरम झालं. मोहरी जिरी टाकली. मोहरी चांगली तडतडायला लागली. आता वाटण टाकून घेऊया. बटाटा आता स्वच्छ धुवून घेतले आणि इकडं वाटण पण चांगलं आपलं परतून झालं. आता त्याच्यामध्ये बटाटे टाकून घेते. आता बटाटे चांगलं परतून झालं. त्याच्यामध्ये आता काळा तिखट टाकते. काळा तिखट टाकून झाला. आता घालून घेते चांगलं. मीठ पण टाकलं. आता गरम पाणी करून घेतलं होतं. गरम पाणी टाकते.
त्याला 5-10 मिनटं शिजून देते. सकाळचा भात फोडणी द्यायचा आहे. तर इथं कांदा, कोथिंबीर, मिरची, लसूण सगळं साहित्य करून ठेवले. शेंगदाणे भाजलेले आहेत. चला आता फोडणी देऊन घेते. कढई तापली तर आता फोडणी दिली. आता कांदा चांगला परतून घेतली, त्यात सगळं टाकून घेतले. इथं बटाट्याची भाजी शिजली, त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले आता. आणि इथं भात पण फोडणी देऊन झालाय. पांढरा दिसतोय जरा लाईटीमुळं, नाही तर हळद टाकली त्याच्यामध्ये. चला आता सगळं झाकून ठेवू आणि थोड्या वेळापर्यंत आणि भाज्या नीट करायला बसूया. तर आता भाज्या नीट करायला घेतले ते. तर आता आम्ही इकडं दोघीजणी भाज्या नीट करायला बसलोय. पहिल्यांदा मेथीची भाजी नीट करून घेणार आहे आणि परत 2 शेंगा येते, घेवड्याची शेंग आणि 1 वाटाण्याची शेंग. टी व्ही बघत बघत भाज्या निवडून घेतो, म्हणजे सुकल्यावर परत निवडा येत नाही, त्यामुळं निवडून घेतो आता. चला निवडून घेऊया. तर भाज्या निवडून झाल्या आता आणि सगळ्यांना आता शुभरात्री.